नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ऑफ द ग्रेट इंडिया पॉडकास्टवर। आपल्याला माहिती आहे की आपण या पॉडकास्टवर वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवर मुद्द्यांवर चर्चा करत असतो। आपल्या या OTG प्लॅटफॉर्मवर आपण पॉलिटिकल, एज्युकेशनल, मोटिवेशनल अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करत असतो। तसंच आजचा आपला हा जो पॉडकास्ट आहे हा आपण जी सिरीज चालू केली होती बियॉन्ड द व्हाईट कोट, तर या बियॉन्ड द व्हाईट कोटमधील आपला हा आजचा तिसरा व खास एपिसोड असणार आहे। तर हा एपिसोड आपण कुणासोबत करणार आहोत, तर आपला आजचा हा खास एपिसोड आपल्या राहुरी शहरातील खास डॉक्टर नाजिम शेख सर यांच्यासोबत होणार आहे। डॉक्टर नाजिम सर हे राहुरी शहरामध्ये यांचं किलबिल बाल रुग्णालय या नावाने एक हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलचे ते सर्व आहेत। तर डॉक्टर साहेब आपल्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद। डॉक्टर साहेब हे उपचारच करत नसून तर लहान मुलांचे आरोग्य, त्यांचा विकास व त्यांच्या भविष्याचाही विचार करतात। अशा प्रकारे त्यांची ही सेवा राहुरी शहरामध्ये 24 तास कार्यरत असते। तर सरांसोबत आज आपण अशा काही विषयांवर चर्चा करणार आहोत की जे नक्कीच आपल्या माहितीसाठी असतील किंवा आपल्या घरात जे लहान मुलं आहे त्यांच्या आरोग्याचा विचार व त्यांच्या भविष्याचा विचार आपण कसा करू शकतो यावर आज आपण चर्चा करणार आहोत। तर डॉक्टर साहेब, मला आपल्याकडून आमच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर भेटतील या अपेक्षा आहे। हो, भेटतील, नक्की भेटतील। तर सर, माझा एक प्रश्न असा होता सर्वात पहिला की आपलं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, म्हणजे पिढीनुसार आपण डॉक्टर आहात की घरातून पहिला डॉक्टर जो पडतो त्यानुसार आपली इमेज आहे का? नाही, पिढीनुसार नाही आहे। मी माझ्या फॅमिलीमधून पहिला डॉक्टर आहे, पहिले बालरोगतज्ञ। मी एक सर्वसामान्य कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील आहे। माझे वडील गावाचे सरपंच होते, आता सध्या ते प्लॉटिंग करत आहे आणि त्यांचं स्वप्न होतं की मी एक वैद्यकीय क्षेत्रामध्ये चांगलं नाव करावं, त्याच्यामुळे त्यांचं स्वप्न हे माझं स्वप्न झालं। अशा पद्धतीने मी घडत गेलो। नक्कीच खूप अभिमानास्पद आम्हाला ही गोष्ट वाटली की तुम्ही वैद्यकीय क्षेत्र निवडलं, परंतु बालरोग तज्ञच का? मला त्याची आवड होती खूप, म्हणजे मी थर्ड इयरला असल्यापासून UGमध्ये थर्ड इयरला माझा प्लॅन होता का करेल तर MD पिडियाट्रिक, नाही तर करणारच नाही। हो, मला भेटलं पाहिजे फक्त MD पिडियाट्रिक, तर नाही। जर तुम्ही आता सांगितलं की घरच्यांचं स्वप्न होतं, मग त्यानुसार तुमचे काही स्वप्न होते का वेगळ्या कुठल्या फील्डमध्ये जायचं? हां, माझे स्वप्न होते संशोधन करायचे। GIS म्हणून आहे, जॉग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम आपण त्याला म्हणतो। संशोधन जे काही हवामान खात्याचं दाखवतं त्यामध्ये मला जायचं होतं, पण नंतर त्या गोष्टीचा थोडा क्रेज कमी होऊन ह्या गोष्टी आवडत गेल्या। तर आजच्या घडीला ज्यावेळेस तुम्ही या हॉस्पिटलचं सगळं कामकाज बघतात, तुम्ही त्या ज्या हॉस्पिटलचे सर्व आहेत, तर साधारणतः तुम्हाला येण्या जाण्यासाठी 14 म्हणजे 28 ते 30 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो। तर या प्रवासाला तुम्ही एन्जॉय समजतात की एक टेन्शन समजता किंवा एक जबाबदारी? नाही, मी याला एन्जॉय समजतो। अच्छा। हो, मला रात्री कधीही कॉल येतात, मी रात्री कधीही जातो। दिवसभर तर पूर्ण टाईम हॉस्पिटलमध्ये असतो, रात्री मला काही इमर्जन्सी आली, काही आली तर मी जातो। मी त्याला काहीही असं टेन्शन, कॉल आलं काय आलं, काहीही एकदम एन्जॉय म्हणून, एक पेशंट्स म्हणून मी जातो। नक्कीच, म्हणजे तुम्ही 24 तास, म्हणजे कोणत्याही क्षणी जर तुम्हाला एखाद्या पेशंटचा किंवा हॉस्पिटलमधला फोन आला तर तुम्ही जाण्याच्या तयारीत नेहमीच असतात? नेहमीच असतो। अच्छा, खूप चांगली गोष्ट आहे डॉक्टर सरी। आणि माझा सर्वात पहिला प्रश्न असा आहे की आजकाल एक थीम जी आलेली आहे, थीम म्हणण्यापेक्षा एक प्रथा झाली आहे की लहान मुलांना, लहान बाळांना डायपर्स घालतात। आधी ती नव्हती, एक 7-8-10 वर्षापासून ही प्रक्रिया चालू झाली, जसं अपडेट होत गेले लोक त्या हिशोबाने। तर तुमचं काय मत यावर की हे जे डायपर्स घालतात दिवसा किंवा रात्री, हे दिवसातून किती वेळा बदलायला पाहिजे किंवा किती वेळ घातले पाहिजे लहान बाळांना? दिवसातून पूर्ण 24 तासातून कमीत कमी 6 ते 7 डायपर लागतात। मग डायपर वापरण्याचे महत्त्वाचं म्हणजे जर तुमची अफोर्डेबिलिटी आहे, तुम्ही त्याला वेळेत बदलू शकता, क्लीननेस ठेवू शकता, कारण डायपरमुळं बेबीला डायपर रॅश डेव्हलप होतो, ते इरिटेबल असतात, बेबी त्यामध्ये क्रँकी होतो। ह्या गोष्टी जर तुम्ही सगळे काळजी करणार असाल तर दिवसातून तुम्ही 6 ते 7 डायपर वापरू शकता। अन्यथा नाही तर मग कॉटनचे कपडे पण, काहीही प्रॉब्लेम नाही, कॉटनचे कपडे पण तुम्ही वापरू शकता। अच्छा, म्हणजे जी जुनी प्रथा आहे कॉटनची? हो, यस। आणि हे तुमच्या अफोर्डेबिलिटीवर आहे का तुम्ही त्याला अफोर्ड करू शकता। 7 ते 8 डायपर डेली लागतात आणि 2-2 तासाला डायपर चेक करणं गरजेचं आहे, 2 ते 3 तास नाही, कारण त्याचा ओलावा हे तिथले स्किन पूर्ण प्रकारचे डॅमेज करू शकतं, नॅपकिन रॅश डेव्हलप होऊ शकतो। हे सगळ्या गोष्टी आहे, हे सगळ्या गोष्टीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे।
नाही तर बी त्यामध्ये एक्सेसिव्ह क्राय करतं, इन्फेक्शन होतं. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लक्ष देऊनच डायपर वापरले पाहिजे. कारण आजकालचे काही पालक असे असतात की जे प्रवासामध्ये जर गेले तर एकदा बाळाला डायपर घातला तर मग तो 5 किंवा 6, 7 जे काही असतील त्याचा असं प्रवास असतो, त्यानंतर चेंज करायची जी प्रोसेस होते ही योग्य आहे का चुकीची? नाही, हे जर डायपरचे ओलावा आपल्याला वाटतोय, डायपर हेवी वाटतोय, 3 ते 4 तास झालेत, तर तुम्ही डायपर चेंज करणं गरजेचं आहे. हां ठीक आहे, 5 ते 6 तास जर डायपर हेवी नाही आहे, जास्त ओलावा नाही आहे, इट्स ओके, ठेवू शकता तुम्ही. तसं डिपेंड का तो किती वेळेस युरिन पास करतो, किती वेळेस तुम्ही किती तास ठेवू शकता त्याच्यावर डिपेंड आहे. किती वेळ तो शी पास करतो, सगळ्या गोष्टीवर ते डिपेंड आहे. म्हणजे टाइम टू टाइम चेक केलं हां, चेक केलं पाहिजे. ते प्रवासात असो किंवा घरी असो कुठं. आणि आईचं जे दूध असतं ते बाळाला किती महिने आईच्या दुधावर ठेवलं पाहिजे? कमीत कमी 6 महिने फक्त आईचं दूधच दिलं पाहिजे, दुसरं काहीच नाही, वरचं काहीच नाही. आईच्या दूधच्या व्यतिरिक्त काहीच नको आहे, पाणीसुद्धा नको आहे. आईच्या दुधामध्ये हे सगळे घटक आहे जे त्याला पाणी, प्रोटीन, कॅल्शियम हे सगळं त्याच्यातून भेटतं. आफ्टर 6 मंथनंतर, 6 महिन्यानंतर आपण वरचं जे काय आहे ते द्यायला चालू करू शकतो. त्याला कॉम्प्लिमेंटरी फीडिंग असे म्हणतात. जसं काही नाचणी सत्व, साबुदाण्याची खीर, मूग डाळ पेज, या सगळ्या गोष्टी आपण त्याला देऊ शकतो. म्हणजे ते पोषक असतात, ते पोषक असतात. पण 6 महिन्याच्या अगोदर फक्त आईचं, आणि त्याच्यानंतर आवश्यक त्याला जे काही पोषक घटक आहे ते मग ते आईच्या दूधून 6 महिन्यानंतर भेटत नाही. ते आपल्याला वरच्या जे काही कॉम्प्लिमेंटरी फीडिंग आपण म्हणतो, हे एक सेमी सॉलिड ह्या पद्धतीने त्याला डेली चालू करायला पाहिजे. कशामुळे होते? खूप म्हणजे मी अक्षरशः आता प्रॅक्टिसमध्ये बघतोय ना, म्हणजे डेली 10 पेशंट असेल तर त्याच्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 पेशंट हे ॲनिमिक आहे. तर डॉक्टर, आजकालच्या बाळांमध्ये आयर्नची जी कमतरता भासली जाते तर ती कशामुळं भासली जाते अशी? आयर्नची कमतरता भारतामध्ये बघितले तर आजकाल खूप ॲनिमिक पेशंट सापडत आहे आणि खूप आहे. तर ह्या गोष्टीचा विचार म्हणजे जे काय आपण त्याला कंटिन्युअसली जे काय डाएट देतो, जे काय फीड देतो, हे त्याला बॉडीला आवश्यक असण्यासाठी जे काय आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स जे काय आहे हे प्रत्येक आपण कंटिन्यू बाळाला दूध देत असतो. पण दुधामध्ये फक्त कॅल्शियम वगैरे असतात, पण कमी प्रमाणात आयर्न असतात. आयर्न हे आपण 6 महिन्यानंतर त्याला बाकीची जी काही गोष्टी आहे, सप्लिमेंट आयर्न, त्याच्यानंतर सप्लिमेंट किंवा आपण पालेभाज्या ह्या गोष्टीतून आपण त्याला देऊ शकतो. आयर्नची कमीचे महत्त्वाचे कारण म्हणजे बाळाला जास्त प्रमाणात फक्त दूध देत असतात, वरचे बिस्किट देतात, बाहेरचे जे काय जंक फूड आहे हे दिल्यानंतर त्यामधून जे काही घटक आहे आयर्नचे, लोहाचे आपण ते म्हणतो, हे घटक त्यातून भेटत नाही. त्याच्यामुळं आज जे काही बाळामध्ये आयर्नची कमी ते आपल्याला दिसत आहे महत्त्वाचं कारण. त्याच्यामुळं आपल्याला वाटतं दूध आपण इतकं देतो आहे बाळाला त्याच्यामधून भेटत असेल सगळं, असं नाही. त्याच्यात खूप कमी प्रमाण दूध असतं. कंटिन्यूस तो म्हणजे बेबी 6 महिन्यानंतर अर्धा लिटर, पाऊण लिटर त्याला दूध देत आहे रोज. आपल्याला वाटतं ठीक आहे त्याचं पोट भरतं आहे, त्याला अंगाला लागतं आहे. नाही, हे सगळं चुकीचं आहे. त्याला जितकं प्रमाणात कमी प्रमाणात 6 महिन्यानंतर दूध दिलं जाईल आणि त्याच्यानंतर त्याला आयर्न सप्लिमेंट किंवा वरचं खाणं, वरचं जे काय आपण म्हणतो कॉम्प्लिमेंटरी फीड जे काय आहे, नाचणी सत्व, साबुदाण्याची खीर, मूग डाळ पेज, हिरव्या पालेभाज्या ह्या गोष्टी देऊन आपण त्याचं आयर्न वाढवू शकतो. दूध कमीत कमी देणं गरजेचं आहे. म्हणजे आयर्न हे असणं गरजेचं आहे बॉडी, गरजेचं आहे. कारण आयर्न बॉडीत जर प्राकृत असेल तर बाळ चिडचिडपणा करणार नाही, बाळ सुदृढ असेल, बाळ सुदृढ राहील, त्याच्यानंतर ते चांगल्या प्रमाणे झोप घेईल. ह्या सगळ्या गोष्टी त्याचे आहेत फायदे. अच्छा, हो. कमीत कमी आजारी पडेल, त्याचं वजन चांगलं वाढेल. आता तुम्ही जसं म्हटले की बिस्किट, तर बिस्किट हे योग्य आहे देणं बाळाला की नाही? नाही, अगदी चुकीचं आहे. एक बिस्किट खाल्ल्याने बाळाची पूर्ण भूक मरून जाते, एक बिस्किट खाल्ल्याने सुद्धा. त्याच्यामुळं बिस्किट जितकं अवॉइड करता येईल तितकं, कारण त्याने एक बी बिस्किट खाल्लं तर त्याच्यामध्ये शुगर आहे, मैदा आहे, हे पूर्णप्रमाणे त्याला असं वाटतं की ठीक आहे माझं पोट भरलं आहे बस. मग त्याच्यामधून 1% पण त्याला अंगाला लागणार नाही, काय नाही. त्याच्यामुळे घरगुती तयार केलेले जे काय आपण बिस्किट म्हणतो ते आपण देऊ शकतो विदाऊट मैद्याचे. आणि जे पोट भरलं आहे ते कसं ओळखायचं लहान बाळाचं? पोट भरलं हे आपण ह्या पद्धतीने ओळखू शकतो. जर त्याला दूध आपण बॉटलने देतो आहे, बॉटलने दूध देतो तर ते एकदम शांत झोपला, ठीक आहे त्याचं पोट भरलं आहे. त्याच्यानंतर जर त्याला फीड करत आहे, आई जर त्याला फीड करत आहे तिथं तो झोपला, रडत नाही आहे, शांत,
तर त्याचं पोट भरलं आहे आपण समजू शकतो. त्याची व्यवस्थित ढेकर निघली आहे आणि त्याला दूध पेता पेता साईडला केलं आहे, तो शांतप्रमाणे झोपतो आहे, तर त्याचा अर्थ त्याचं पोट भरलं आहे आपण कन्सिडर करू शकतो. आणि जर तो दिवसातून 5 ते 6 वेळा सुसू करतो आहे, 6 महिन्याच्या आजच्या बाळाचं बोलतो आहे, जर तो दिवसातून 5 ते 6 वेळा सुसू करतो आहे, त्याचं योग्य प्रमाणात वेट गेन होत आहे, तर डेली त्याचं पोट व्यवस्थित भरतं हे आपण समजू शकतो. म्हणजे त्याचं पोषण हे चांगल्या प्रमाणात होतं. यस, चांगल्या प्रमाणात व्हायला पाहिजे. आणि साधारणतः 24 तासामध्ये बाळाची किती वेळ झोप झाली पाहिजे? आता प्रत्येक महिन्यावाईज झोपेचा पॅटर्न बाळामध्ये वेगळा आहे. जर आपण बघितलं जन्मापासून तर 3 महिन्यापर्यंत कमीत कमी 14 ते 17 तास बाळ झोपलं पाहिजे पूर्ण 24 तासात. दिवसा 6 ते 7 तास, रात्री 10 ते 12 तास मिनिमम झोपलं पाहिजे. त्याच्यानंतर 3 ते 6 महिन्यामध्ये 14 ते 15 तास झोपलं पाहिजे आणि डे टाईमला 6 ते 7 तास. आणि 6 ते 9 महिन्यापर्यंत कमीत कमी 12 ते 14 तास तरी झोपलं पाहिजे. असं प्रत्येक पॅटर्न जसे जसे तो बाळ मोठा होत जातो तसं तसं त्याची झोप कमी होत जाते. असं आहे. आता काय होतं की नेमकं जे लहान बाळ असतात घरी ते ज्यावेळेस फरशीवर असतात किंवा जमिनीवर असतात, त्यांना काही लागलं ते अचानक रडायला सुरुवात करतात. तर मग अशा परिस्थितीमध्ये काही पालक असे असतात की त्यांच्यासमोर खेळणे टाकतात किंवा एखादं काही खेळणं वगैरे जे काय असेल ते एंटरटेनमेंटचं साहित्य ते टाकतात. तर ते टाकणं योग्य आहे की त्यांना मिठीत घेऊन शांत करणं योग्य आहे? आता हे महत्त्वाचं आहे का त्याचं रडायचं कारण काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पहिले त्याला तुम्ही जवळ घ्या. जवळ घेतल्यानंतर बाबा त्याचं रडायचं कारण काय आहे, त्यांनी शी आणि शू केली आहे का, डायपर फुल भरला आहे का, त्याला इनसाईड बाईट काय झालेलं आहे का, त्याच्यानंतर कोलिक पेन आहे का, एअर पेन आहे का, ह्या गोष्टी समजून त्याला डील करून आपण त्याला त्या पद्धतीने त्याचं रडणं शांत करू शकतो. कारण जवळ खेळणी देऊन तो शांत होणार नाही ना. त्याला आपलं समजावं लागेल बघा कारण काय आहे काय नाही, त्याला भूक लागली का नाही, ह्या सगळ्या गोष्टी समजून आपण ते गोष्ट समजू शकतो. बघा हा ठीक आहे, हे कारण आहे, त्याला पोट दुखतंय, पोटाचं औषध द्या, तो शांत बसेल. आणि ज्यावेळेस बाळ चालायला लागतं त्यावेळेस पालकांनी सगळ्यात पहिले कोणती काळजी घेतली पाहिजे? बाळ चालायला लागल्यानंतर सगळ्यात अगोदरची जी काळजी म्हणजे जे काही घरातले वस्तू आहे, टोकदार नोकदार जे काही मेडिसिन आहे, सिरप आहे, हे उंचीवर ठेवले पाहिजे. त्याचे हात तिथपर्यंत नाही पोहोचले पाहिजे. कारण तो प्रत्येक त्या गोष्टी त्याला समजत नाही, तो प्रत्येक गोष्ट घेऊन तोंडात घालतो. कारण ते डेव्हलपमेंटचे त्याचा पार्ट आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी दूर ठेवाव्यात. आणि बऱ्याचशा ग्रामीण भागात किंवा कुठं जरी बघितलं आपण तर लहान बाळामध्ये माती खाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. हो, आपण आत्ताच बोललो याच्याबद्दल आयर्न डिफिशियन्सी. अच्छा. हो, आयर्न डिफिशियन्सी असेल, बाळ माती खाणार, पेंट खाणार, त्याला जे हातात भेटलं ते खाणार. बरोबर. हो, म्हणजे माती खाणे चांगलं आहे का? नाही, चुकीचं आहे एकदम. माती खाणे म्हणजे त्याच्यामध्ये लोहाची कमतरता आहे. तुम्ही त्याला लोहाचे जे काय आहे औषध चालू करा किंवा त्याच्या डाएटमधून द्या, ते पूर्णप्रमाणे बंद होऊन जाईल. आणि माती खाल्ल्यामुळं त्याचे जे काय आहे इन्फेक्शन होऊ शकतो, डायरिया होऊ शकतो. हे सगळ्या गोष्टी एकदम चुकीचं आहे माती खाणे म्हणजे. म्हणजे ज्या बाळाच्या शरीरामध्ये आयर्नची कमी असते तोच बाळ माती खातो. हो, म्हणजे माझ्या अंगात होती ज्यावेळेस मी मार खाल्लेला लहानपणी. हो, आपण भरपूर जण खायचेत, पण त्यावेळेस आपल्याला समजत नाही, असं वाटतं चांगलं आहे, पण हे सगळं चुकीचं आहे. त्यावेळेस तेवढे उपकरणही नव्हते की जे शोध लावू शकतात नेमकं काय चाललंय. त्यावेळेस एक अशी एक गोष्ट होती की काजू बदाम खाल्ल्याने आपलं बाळ धष्टपुष्ट होतं किंवा हुशार होतं. हे सगळं खरं आहे का ते अशीच आजीबाईंच्या कथा होत्या काही? नाही, आजीबाईंची काय काय कथा ठीक आहे. समजा काजू बदाम खाल्ल्याने होतात, हुशार होतात, पण आफ्टर 6 मंथ नंतर तुम्ही देऊ शकतात. काजू एकदम कुस्करून देऊ शकता. बदाम जर योग्य पद्धतीने द्यायचा असेल, हा बाबा माझा मुलगा हुशार झाला पाहिजे, तर जितके काय आहे बेनिफिट्स जर तुम्हाला द्यायचं असेल तर रात्री त्याला भिजू घालून सकाळी तुम्ही ते व्यवस्थित देऊ शकता बारीक करून. आणि जर अति सेवन तर त्याचं केलं तर त्याने बाळाचं वजन वाढू शकतं का? नाही, असं नाही. जितकं त्याला डेली प्रोटीन इंटेक पाहिजे तितकं त्याला भेटलं पाहिजे. अति जाऊन उलट त्याला दुष्परिणाम होतील. आणि मला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की आजकालचे जे पालक आहेत लहान मुलांना म्हणजे त्यांचे जे बाळ असतात त्यांना कार्टून वगैरे लावून देतात मोबाईल, टी व्ही, लॅपटॉपवर आणि त्यांच्या कामात निघून जातं. तर याचा त्याच्यावर परिणाम कसा होतो? फक्त करमणुकीपुरता होतो की काही बुद्धीवर त्याचा परिणाम होतो? नाही, त्याच्या बुद्धीवर परिणाम होतो. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर डेव्हलप होतात. तुम्ही स्क्रीन टाईम किती बघताय हे खूप महत्त्वाचं आहे. कमीत कमी अर्धा तास स्क्रीन टाईम पाहिजे बाळाला, अर्धा ते 1 तास. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही ते जेवायला बसलाय, तुम्ही मोबाईल लावून देताय, त्याच्यानंतर स्क्रीन लावून देताय, हे एकदम चुकीचं आहे. कारण आज दैनंदिन जीवनात
तेच खूप झालेलं आहे. स्क्रीन टाईम, मोबाईल बघणे, यूट्यूब बघणे हे एकदम चुकीचं आहे. कारण त्याच्यामुळे ऑटिझम, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर, स्पीच डिले ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि कार्टून बघतात आणि त्याप्रमाणे वागतात. स्पायडरमॅन बघितलं, स्पायडरमॅनसारखी उडी मारतंय, बाळ करायचे बघतात त्या पद्धतीने. हे एकदम चुकीचं आहे. अच्छा, कारण आजकाल एक ट्रेंड पण आलेला आहे की लहान मुलं जर जेवत नसतील त्यांना इंस्टाग्राम किंवा यूट्यूबमध्ये शॉर्ट्स वगैरे लावून देणं आणि त्यांना जेवू घालणं. मग ते ना, आपण काय करतो, तो जेवायला बसलाय, त्याला तिथं चला ठीक आहे तो जेवत नाही आहे, त्याला पहिले मोबाईल लावून द्या. मोबाईल लावून दिला का तो त्याचं लक्ष सगळं मोबाईलमध्ये असतं. तो काय जेवतोय, काय खातो त्याला ते सुद्धा कळत नाही. तो जे काही आहार आहे त्याला योग्य प्रकारे संस्कार दिलेले असतात, बनवलेले असतात, ते त्याच्या पोटात जाऊन त्याचे चांगले प्रकारे ते डायजेस्ट व्हायला पाहिजे. सगळ्या गोष्टी त्याप्रमाणे तयार व्हायला पाहिजे. जे काय आहारस वगैरे असतात हे फक्त गिळायचे काम करतात. एकदम चुकीचं आहे. मोबाईल जितकं आपल्याला आवड करता येईल त्यावेळेस आवड करायला पाहिजे जेवताना. अच्छा, तर नक्कीच मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल की मोबाईल हा लहान बाळासाठी खूप घातक असतो व तो त्यांच्यापासून लांब ठेवला पाहिजे. तर त्यांच्यापासून लांब ठेवून तुम्ही तो तुमच्याजवळ ठेवा, जेणेकरून आम्हाला आमचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि व्हिडिओ बघता बघता त्यांना शेअर करा, आम्हाला सबस्क्राईब करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आम्हाला फॉलो करत चला. तर आपण वळूया आपल्या व्हिडिओकडे. तर आजकाल मोबाईलमुळे मुलांचे जे खाणं पिणं असतं किंवा झोपणं असतं याचं नियंत्रण त्यावरून सुटत चालतं का बाळांचं? हो, सुटत. कारण झोपीच्या वेळेस तो मोबाईल बघतो. मोबाईल बघत असताना हार्मोनल इम्बॅलन्स होतात. जे काही झोपेचे हार्मोन आहे मेलेटोनियन हे पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जातं. त्याच्यामुळे झोपेच्या वेळेस तर जितकं मोबाईल आवड करता येईल तितकं मोबाईल आवड करावेत, देऊ नये. अच्छा, आणि जर बाळाला काही त्रास होतोय म्हणजे जर जुलाब झाले किंवा गॅस झाला तर ते कशा प्रकारे ओळखायचं? आता हे प्रत्येकाचा पॅटर्न वेगळा असतो. 6 महिन्याच्या आत जे काही बाळ आहे हे दिवसातून 5 ते 6 वेळा शी करतो आणि 5 ते 6 दिवस मिळून तो एकदा शी करतो. युरिन तो 5-6 वेळेस करतो. पण जर तो कंटिन्युअसली शी करतो आहे, त्याचं वेट गेन होत नाही आहे, वेट लॉस होतं आहे, तो इरिटेबल आहे, त्यामध्ये त्याला फिवर आहे, फिडिंग घेत नाही आहे, दूध पित नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी असेल तर समजून घ्यायचं का त्याला जुलाब आहे, गॅस्ट्रो आहे आणि त्याच्यानंतर त्याचा पोटाचा प्रॉब्लेम झालेला आहे. तर लहान बाळांच्या आरोग्याच्या बाबतीत घरगुती उपाय केलेले चांगले की कोणत्याही प्रॉब्लेमसाठी दवाखान्यातच यायला पाहिजे? नाही, घरगुती उपाय करण्यापेक्षा कधी पण डॉक्टरना भेटणं चांगलंच आहे. डॉक्टरना, पेडियाट्रिशियनना कधी पण कन्सल्ट करा, त्यानुसार सल्ला घ्या आणि त्याच्यावर उपचार करावे. माझा असा एक प्रश्न आहे, तुम्हाला राग येऊ शकतो. बाळाला लघवी लागली किंवा त्याला टॉयलेट लागली हे आपल्याला झाल्यावरच कळतं. त्यावर अशी काही टेक्नॉलॉजी नाही आहे की तीच व्हायच्या आधी आपल्याला कळू शकतं असं काही? नाही, याच्यावर तर आत्तापर्यंत अशी कधी टेक्नॉलॉजी नाही आली आहे. पण बाळ थोडं कधी युरिन पास करायच्या अगोदर, स्टूल पास करायच्या अगोदर तो थोडाफार कणतो आणि कधी कधी काही बाळ रडतात. हे 2-3 गोष्टी असतात. आणि म्हणजे बाळासमोर ज्यावेळेस लहान बाळ असतं त्याला ज्यावेळेस थोडं समजायला लागतं तर त्याच्यासमोर पालकांनी कसं राहायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे? हा चांगला प्रश्न आहे. कारण बाळ जे काय आहे, बाळ हे आपल्या पालकाला बघून ते त्यांचे अनुकरण हे आपल्या स्वतःमध्ये करत असतात. कारण ज्याप्रमाणे पालक वागेल किंवा वडील वागतील त्याप्रमाणे मुलं वागतात. विचार जसे पालक वागतील म्हणजे त्यांच्या पायावरच पाऊल हा त्यांचा चिरंजीव किंवा त्यांचा अपत्य लेकरू ठेवणार आहे. बरोबर. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट त्याला समजून सांगावी, प्रत्येक गोष्ट त्याला समजून घ्यावी. ह्या गोष्टीचा विचार करूनच त्याला सगळ्या गोष्टीचं आपण ज्ञान द्यायला पाहिजे आणि तो आपल्याबरोबर मग घेऊन चालावे. आणि एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मुलीला शाळेत पाठवण्यासाठी योग्य वय कोणतं आहे? 5 ते 6 वर्ष. कारण आता सध्या तर LKG, UKG, नर्सरी हे सगळे आहे. पण यामध्ये घरचा सहवास सुटत चालला आहे. डे केअर, LKG, कमीत कमी आईवडिलांनी त्यांना टाईम द्यावे, त्यांच्यापाशी बसावे. कारण जे काय आईवडिलापासून ते शिकू शकतात ते शाळेत नाही शिकू शकतात. जे काही ते त्यांच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये शिकू शकतात ते शाळेत नाही शिकू शकतात. त्याच्यामुळे हे एज LKG, UKG हे ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता, काही अडचण नाही. पण त्यांना त्या गोष्टीमध्ये तुम्ही पण वेळ द्या आणि 5 ते 6 वर्षानंतर तुम्ही स्कूलमध्ये टाकू शकता. आणि सर आजकाल काय होतं आहे की पालक आपल्या मुलांना शाळेत ज्यावेळेस टाकतात तर त्यांना शाळेत नेण्यासाठी स्कूल बस असते, घरी सोडायसाठी परत स्कूल बस असते. तर
तर शाळेत काय चाललं हे घरी माहीत नसतं आणि घरी काय चाललं हे शाळेतही माहीत नसतं. त्यामुळे एक गैरसमज निर्माण होतो आणि या सिच्युएशनमध्ये असं होतं की मुलं आजकाल खूप लवकर मॅच्युअर होतात. हा म्हणजे मॅच्युरिटी त्यांचे जे इंडिपेंडन्सी आहे म्हणजे त्यांना स्वातंत्र्य थोडी भेटली आहे त्याच्यामुळे ते काही गोष्टी समजून घेऊन थोडे लवकर मॅच्युअर होतात. पण मॅच्युअरचे अजून दुसरे कारण जर बघितलं तर हार्मोनल इम्बॅलन्स, जेनेटिक डिसऑर्डर, थायरॉइड प्रॉब्लेम ह्या गोष्टीमुळे सुद्धा म्हणजे शारीरिकदृष्ट्या मॅच्युअर आपण जे म्हणतो शारीरिकदृष्ट्या हे याच्यामध्ये लवकर मॅच्युअर होतात. आणि जसं मुलांचंही तसं त्याप्रमाणे मुली पण खूप लवकर मॅच्युअर होतात. म्हणजे जी पिरियड्सची प्रक्रिया असते ती मुलींमध्ये आजकाल खूपच लवकर बघायला भेटते. हा, कारण दैनंदिन जीवनात वाढलेले लाईफस्टाईल, अयोग्य लाईफस्टाईल, त्यांचा बेकरी प्रोडक्ट खाणं, त्याच्यानंतर जंक फूड खाणं, लॅक ऑफ एक्सरसाइज, त्याच्यानंतर व्हिटॅमिन्सची कमी, व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी ह्या गोष्टीमुळे त्यांना लवकर पिरियड्स येतात. आणि एक म्हणजे ठराविक किती वयापर्यंत पालकांनी आपल्या मुलावर लक्ष किंवा मुलीवर लक्ष दिलं पाहिजे? आता तसं कारण होतं काय आजकाल की समजा एखादा मुलगा हळूहळू मोठा होत गेला, 10वी झाली, 11वी झाली, 12वी झाली, त्यानंतर जर एखाद्या मुलाला किंवा मुलीला बाहेर पाठवलं तर 3-4 महिन्यातनं एकदा त्याला भेटायचं हे योग्य आहे की नेहमी त्याचा अहवाल घेत जाणं हे योग्य आहे? नाही, नेहमी त्याचा अहवाल घेत जाणं हे वेगळं राहील. आणि लक्ष देणं म्हणजे जन्मापासून तर पर सगळ्या गोष्टीपर्यंत आईवडील तर लक्ष देतातच. बरोबर. हो, त्याच्यामुळं लक्ष देणं हे आईवडिलांचं काम आहे आणि ते करतात. कारण आजकाल काय होतं की किशोरवयीन जे मुलं आहे, जे तरुण मुलं असतात, एक ज्यांचं रक्त आपण गरम असतं असं म्हणतो, तर त्यांच्यामध्ये असं वाटतं की मी स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला पाहिजे. पण कधी कधी असं होतं की त्याचा निर्णय पालक घेतात पण त्या दोघांच्या निर्णयामध्ये मतभेद निर्माण होतात. तर त्यामध्ये कोणाचा निर्णय हा योग्य आहे तुमच्या मते? नाही, यामध्ये काय असतं, पालकाचे जे निर्णय हे बाळाच्या हितामध्ये किंवा किशोरवयीन वयाचे वय असतं आपल्याला हे मुलांच्या हितासाठीच असतं. ते त्यांच्या हिताचाच विचार करतात ना, त्याच्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय हा कधी पण योग्यच असतो. आणि माझा एक प्रश्न थोडा मागं जाऊन मी तुम्हाला विचारायचं आहे की बाळ जन्मल्यावर म्हणजे ज्यावेळेस बाळाचा जन्म होतो त्यावेळेस त्याला लगेच व्हिटॅमिन के इंजेक्शन दिलं जातं, त्याचा काय उपयोग होतो? व्हिटॅमिन के इंजेक्शन हे महत्त्वाचं इंजेक्शन आहे. डिलिव्हरी झाल्या त्याच्या मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याची शक्यता असते. हे रक्तस्राव मेंदूमध्ये होऊ नये हे टाळण्यासाठी व्हिटॅमिन के इंजेक्शन दिलं जातं. तर सर, जसं तुम्ही म्हटले की शक्यतो पालकांनीच निर्णय घ्यायला पाहिजे आपल्या मुलांचे किंवा आपल्या लेकराचे, काहीचा जीव पण असतो. पण कधी कधी असंही होतं की एखाद्या वेळेस पालकांचाच निर्णय चुकतो. तर यावर तुमचं काय मत आहे? पालकाचा निर्णय चुकतो पण हे त्यांच्या हितासाठी असल्यामुळं तो निर्णय चुकलेला कधी पण ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असो एका ठराविक वयापर्यंत ठीक आहे. पण जर मुलगा खूपच मोठा झालाय, 18 म्हणजे 18+ जर झालाय, तर करिअरचा एखादा निर्णय असतो, एखादा डिसिजन. हा, नाही, करिअरचा निर्णय हे तुम्ही तुमच्या मुलाला विचारून त्याच्याशी चर्चा करून मगच घ्यायला पाहिजे. कारण मूवीमध्ये पण दाखवलंय की बळजबरीने इंजिनिअरिंग बळजबरीने करण्याला काहीही अर्थ राहिलेला नाही. त्याला तुम्ही विचारा, तुला कशात आवड आहे, तुला काय व्हायचंय, हे सगळ्या गोष्टी त्याला विचारा, मग त्याच्यानंतर निर्णय घ्या. कारण आजकालचे जे पालक असतात कुठल्याही समाजातले आपण बघू शकतो की शिक्षणाला एवढं प्राधान्य दिलं जात नाही. आता जर आपण बाहेरच्या देशामध्ये जर बघितलं, युरोपियन कंट्री असेल किंवा कुठल्याही देशामध्ये, तर खूप सारे प्लेयर्स निघून येतात. तिथं एज्युकेशनचं प्रमाण आपण जे टक्केवर म्हणतो ते आपल्यापेक्षाही जास्त आहे. भारतापेक्षा जास्तच काय भारत का नाही? भारताची एज्युकेशन सिस्टम आणि बाहेर देशातल्या एज्युकेशन सिस्टममध्ये खूप फरक आहे. तिकडं आई वडील, टीचर हे सगळ्या गोष्टी त्यांना मोटिवेट करतात. इथं पण आहे, पण काही ठिकाणीच आहे. आई वडील त्या गोष्टीला घेऊन ते सिरियसनेस असले पाहिजे, त्याने प्रत्येक गोष्ट चांगली करायला पाहिजे, एज्युकेटेड व्हायला पाहिजे. आता व्हिलेजमधले काही आईवडील असतात त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात, पण मुलं पुढं चालून त्या गोष्टी साध्य करतात, शिकतात त्यांच्या स्वतःच्या हिमतीवर. तर त्यानुसार एज्युकेशन सिस्टम एक चांगली बिल्ड व्हायला पाहिजे. त्याच्यामुळं जे काही आपलं जे क्वेश्चन आहे का बाबा बाहेरच्या देशातच जास्त आहे, आपल्या भारतात का नाही, तर एज्युकेशन सिस्टम जशी चांगली होईल त्याप्रमाणे आपल्या भारतात पण ह्या गोष्टी घडू शकतात. चांगले प्लेयर होऊ शकतात, चांगले इंजिनियर होऊ शकतात, डॉक्टर होऊ शकतात. आत्ता पण आहेच आहे, असं नाही का फक्त बाहेरच्या देशातच आहे. पण
कुठेतरी ते खंत आपल्याला वाटते ना की कुठंतरी आपण कमी पडतो. एवढं मोठा आपला देश आहे, एवढी मोठी आपली लोकसंख्या आहे, कृषी प्रधान आपला देश ओळखला जातो, एवढे वेगवेगळ्या प्रकारचे पिकं आपण उगवतो. आपल्या इथले शेतकरी, होतकरू शेतकरी, तुम्ही पण एका शेतकरी कुटुंबातले, एवढं सगळं असून सुद्धा आपण कुठंतरी कमी पडलोय एक देश पातळीवर, याची खंत वाटते आपल्याला. खंत वाटते. आता हा विषय खूप मोठा आहे सांगायचं झालं तर, कारण याच्यावर सगळे सिस्टमची, एज्युकेशन सिस्टम, बाकीचे सगळे सिस्टमची चर्चा करून याच्यावर आपण खूप सारं उत्तर म्हणजे आपण सांगू शकतो. तर हा विषय खूप मोठा आहे. आता हे पॉडकास्ट आहे, आपल्याला कमी पडू शकतो. आजचा पॉडकास्टमध्ये ते सांगण्याचं इतकं नाहीच. आणि माझा एक शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी की आजकालचे जे पालक आहे त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला आहे त्यांच्या अपत्याला घेऊन किंवा त्यांच्या बाळाला घेऊन? ज्याप्रमाणे चिखलातून आपण एखादा घडा बनवतो त्याप्रमाणे पालकाचंही एक कर्तव्य असतं का ज्याप्रमाणे आपण मुलाला वळण लावतो आहे, जे काय त्याला शिकवतो आहे, हे त्या पद्धतीने तो एक चांगला व्यक्तिमत्व घडून आणायचं हे आईवडिलांचं कर्तव्य असतं आणि ते करतातच. पण ह्याच्यामध्ये आता मुलं किती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे हे त्यांनी व्हायला पाहिजे, करायला पाहिजे. नाही बाबा हा हिताचाच आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहे हे त्यांनी समजायला पाहिजे मुलांना. पण ते सांगता येतं एक, मुलं करतात एक. ते आज दोघांचं कोऑर्डिनेट पाहिजे. जनरेशन जे आजकाल आपण जनरेशन म्हणतो त्यांचा जो प्रॉब्लेम आहे, असा जो प्रॉब्लेम आहे. नक्कीच सर, खूप चांगला अनुभव आला तुमच्यासोबत हा पॉडकास्ट करून. आणि एक बाळ जन्मल्यापासून तर तो मोठा होईपर्यंतचा हा प्रवास आपण एवढ्या क्षणार्धामध्ये सुरू झाला आणि क्षणार्धातच संपला. हा नक्कीच जनतेसाठी की म्हणा किंवा जे आजकाल जे पाल्य आहे की जे नवीनच आई वडील झालेत त्यांच्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ खूप प्रेरणादायी असेल, खूप मोटिवेशनल असेल. सर, इट्स युअर फर्स्ट पॉडकास्ट. तर तुमचा कसा अनुभव राहिला आमच्यासोबत, कसा एक्सपिरियन्स तुम्हाला वाटला? हा माझा पहिला पॉडकास्ट होता. एक्सपिरियन्स OTG इंडियाबरोबर माझा चांगला राहिला आणि जे काय त्यांनी ही सिरीज चालू केलेली आहे ही खूप छान आहे. याच्यामध्ये प्रत्येक स्पेशलिस्ट डॉक्टरांची एक सिरीज ती आणत जाणार आहे आणि त्यामुळे याचं प्रत्येकाला ज्ञान भेटत राहील. आणि त्यांनी त्याच्यामुळे हे सिरीज बघण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुढचे जे काही एपिसोड येणार आहे, जे काही पुढचे एपिसोड येणार आहे त्याला तुम्ही बघत चला.